डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सोयी-सुविधा आता करण्यात आलेल्या आहेत। राज्यभरातून अनुयायी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। यांच्यासाठी सुरक्षेसह विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत। मुंबईमध्ये दादर येथे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह तसंच इतर परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर चैत्यभूमी इथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार पहाटे या ठिकाणी बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। चैत्यभूमी राजगृह निवासस्थान या परिसरात सुविधा करण्यात आलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि गेल्या 2-3 दिवसांपासून आपण पाहतोय की जयंतीचा उत्साह पाहतोय। अनुयायी दाखल होत आहेत गेल्या 2-3 दिवसांपासून। आज मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला पाहायला मिळतोय। कशा प्रकारचा उत्साह पाहायला मिळतोय? निश्चितच खरं तर आपण पाहतोय 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या दादरच्या चैत्यभूमी परिसरामध्ये आपण पाहतोय की राज्यातूनच नाही तर देशभरातून अनुयायी जे आहेत ते कालपासूनच येऊ लागलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण चैत्यभूमी परिसरामध्ये एक वेगळंच वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। खरं तर ही गर्दी पाहण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी जे आहेत ते गर्दी करत असतात आणि त्यांच्याच सुख सुविधांसाठी त्यांना कुठेतरी अडचण होऊ नये, त्यांचं इथं राहण्याची व्यवस्था, त्यासोबत त्यांना खाण्यासाठी वेळेत पाणी मिळण्यासाठी या सगळ्याच गोष्टींचं नियोजन जे आहे ते मुंबई महापालिकेच्या वतीने केलेलं आहे। एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस देखील तितकीच सज्ज आहे, कारण ठिकठिकाणी आपण पाहतोय की मनोरे उभारण्यात आलेले आहेत। सोबतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील पोलिसांची करडी नजर असेल, कारण कुठेही अनुचित प्रकार घडू नये। यासोबतच येणारी जी गर्दी आहे त्यांच्या या गर्दीमध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय की चैत्यभूमी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी येतील। तसंच आज सकाळी जर आपण पाहिलं तर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन असतील किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। सोबतच सकाळी 8 वाजता खासदार सुप्रिया सुळे या देखील येणार आहेत। त्यामुळे दिवसभरामध्ये असेच नेते मंडळी असतील किंवा काही सेलिब्रिटीज असतील हे देखील त्या ठिकाणी येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला त्या ठिकाणी अभिवादन करून मात्र या सगळ्याच जर अनुषंगाने आपण पाहिलं तर दादरच्या या चैत्यभूमी परिसरामध्ये सध्या सजावट जी आहे ती फुलांची पाहायला मिळते, कारण कालपासूनच आपण पाहतोय एक वेगळीच रोषणाई जी आहे ती संध्याकाळच्या वेळेस पाहायला मिळते। आणि आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय की येणारे जे अनेक अनुयायी जे आहेत देशभरातून त्यांच्या कुठेतरी म्हणजे त्यांना कुठेही त्रास होऊ नये, त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये याची खबरदारी देखील मुंबई महापालिकेच्या वतीने याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।